रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। विकसित भारत व आजीविका हमी अभियानाअंतर्गत गुडाळमध्ये ई-केवायसी कॅम्प, घरकुल लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करून योजनांचा लाभ घ्यावा, अश्विनी चौगले। नव्याने सुरू करण्यात आलेल्या विकसित भारत व आजीविका हमी अभियानाअंतर्गत राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी कॅम्पचे आयोजन करण्यात आले। ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना रोजगाराची हमी देण्याबरोबरच विविध विकास कामांचा लाभ मिळवून देण्यासाठी रोजगार हमी योजना महत्त्वाची आहे। घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समिती राधानगरीच्या उपसभापती अश्विनी चौगले यांनी केले। ई-केवायसी कॅम्पच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या। चौगले म्हणाले, विकसित भारत आजीविका हमी अभियानाअंतर्गत घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाचा लाभ वेळेत मिळण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक आहे। लाभार्थ्यांना शासकीय कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी गाव पातळीवर ई-केवायसी कॅम्प आयोजित करण्यात आला आहे। यावेळी राधानगरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे, रसिका सोहोनी, प्रज्ञा पवार, गीता पाटील, सतापा चौगले, सागर गुरव, सिद्धार्थ गुरव, चंद्रकांत चौगले तसेच संबंधित गावातील रोजगार सहाय्यक उपस्थित होते। विन टीव्ही मराठीसाठी राधानगरीहून रामचंद्र चौगले। नमस्कार। आज अश्विनी चंद्रकांत चौगले, पंचायत समिती राधानगरी उपसभापती। आज गुडाळमध्ये, आज माझ्या मतदारसंघामध्ये गुडाळ या गावामध्ये घरकुल योजनेचा कॅम्प राबवण्यात आलेला आहे आणि आमचं कर्तव्य आहे की जे वयोवृद्ध लोकांना जाता येणार नाही म्हणून आम्ही आज गुडाळमध्येच हा कॅम्प राबवण्यात आलेला आहे आणि आमचं कर्तव्य आहे कॅम्प हा कटिबंध शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात। ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू। विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।